पाठीचा कणा निरोगी असला की आपण कार्यशील आणि स्वतंत्र असतो. रोजची सर्व कामं आपण कोणत्याही वेदना किंवा अस्वस्थतेशिवाय करू शकतो. पाठीच्या कण्याच्या आरोग्यासाठी एकदम प्रभावी अशी 5 आसनं आज आपण करूया. पाठ ताठ ठेवत कोणत्याही आरामदायी स्थितीत बसा. हाताची बोट अलगद दाब न देता डोक्याच्या मागे ठेवा. श्वास घेत हनवटी वर उचला, छाती वर उचला, कोपर मागे न्या आणि वर बघा. श्वास सोडत छाती खाली आणा, हनवटी छाती जवळ, कोपर खाली एकमेकांजवळ आणि खाली बघा. अशी आपण 5 आवर्तनं करूया. 1 2 3 4 आणि 5. मध्ये या, हात खाली घ्या आणि रिलॅक्स. आता पुढचा भुजंगासनाचा व्यायाम करूया. पोटावर झोपा, हात छातीच्या बाजूला, तळहात जमिनीवर, बोट सरळ रेषेत. श्वास घेत हनवटी आणि छाती उचला आणि संपूर्ण शरीर वर उचलत छताकडे बघा. श्वास सोडत कोपरं वाकवत खाली या. असं वर खाली 5 वेळा करूया. 1 2 3 4 आणि 5. सावकाश खाली आणि रिलॅक्स. आता सावकाश उठून बसा आणि पाठीवर झोपा. शरीराला ट्विस्ट करूयात. गुडघे वाकवून पावलं एकमेकांपासून थोड्या अंतरावर जमिनीवर ठेवा. दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत. श्वास घेत उजवा घोटा उचलून डाव्या गुडघ्यावर ठेवा. श्वास सोडत दोन्ही गुडघे उजवीकडे वळवा. गुडघे जमिनीला टेकणार नाही, पण पाठीच्या कण्याला डावीकडे ताण जाणवेल. 5 आकड्यांपर्यंत या स्थितीत थांबूयात. 1 2 3 4 आणि 5. आता श्वास घेत गुडघे उचलून मध्ये आणा आणि श्वास सोडत उजवा पाऊल खाली ठेवा. आता दुसऱ्या बाजूचा सराव करूया. श्वास घेत डावा घोटा उचलून उजव्या गुडघ्यावर ठेवा. श्वास सोडत दोन्ही गुडघे डावीकडे वळवा. पुन्हा गुडघे जमिनीला टेकणार नाही, पण पाठीच्या कण्याला उजवीकडे ताण जाणवेल. 5 आकड्यांपर्यंत या स्थितीत थांबूयात. 1 2 3 4 आणि 5. आता श्वास घेत गुडघे उचलून मध्ये आणा. श्वास सोडत डावं पाऊल खाली ठेवा. दोन्ही पाय सरळ करा आणि सावकाश हात खाली घ्या. आता शेवटचा व्यायाम करूया. गुडघे वाकवा, पाऊल जमिनीवर ठेवा. दोन्ही हात पालथे करून मांड्यांच्या बाजूला ठेवा. श्वास घेत हिप्स वरती उचला आणि श्वास सोडत खाली आणा. जमिनीला टेकवू नका. पुन्हा श्वास घेत वरती आणि श्वास सोडत खाली. असं अजून 10 वेळा. 1 2 3
4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आता हिप्स खाली जमिनीवर टेकवा, पाय सरळ करा आणि रिलॅक्स. शरीर पूर्णपणे शिथिल करा, डोळे बंद करा आणि सावकाश श्वासोश्वास चालू ठेवा. आजच्या सेशनमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.